कोल्हापुरातील गंगावेश परिसरातल्या ऋणमुक्तेश्वर मंदिराजवळील शुक्रतारा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या उषा मारुती भुईगडे या वृद्ध महिलेचा आज सकाळी संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला. आज सकाळी 10:30च्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणाऱ्या रहिमान इनामदार यांनी नेहमीप्रमाणे त्यांना चहा आणि नाश्ता देण्यासाठी त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काही वेळ प्रतीक्षा करूनही दरवाजा न उघडल्यानं शेजाऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. नातेवाईक घटनास्थळी आल्यानंतर चावीच्या साहाय्यानं दरवाजा उघडण्यात आला. घरात प्रवेश केल्यानंतर उषा भुईगडे या बेडवर झोपलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता त्या प्रतिसाद देत नव्हत्या. या घटनेची माहिती तात्काळ लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याला देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्राथमिक तपासणी दरम्यान मृत महिलेच्या शेजारी लोखंडी पक्कड आढळून आल्यानं हा घातपात आहे की हृदयविकारानं झालेला मृत्यू आहे अशी शंका व्यक्त केली जात होती. पोलिसांनी तात्काळ श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण केलं. पोलिसांनी घरातील प्रत्येक भागाची तपासणी केली. घरातील साहित्य विस्कळीत नसल्याचं आढळलं. जबरदस्तीनं प्रवेश केल्याचं कोणतंही चिन्ह दिसून आलं नाही. 2 महिन्यांपूर्वीच त्यांच्या पतीचं निधन झालंय. घरामध्ये त्या एकट्याच राहत होत्या. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झालं. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. तसंच शेजाऱ्यांकडून आणि नागरिकांकडून माहिती घेण्यात आली. मात्र तपासात कोणतीही संशयास्पद बाब समोर आलेली नाही. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी CPR रुग्णालयात पाठवलाय. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. प्राथमिक माहितीनुसार हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र अंतिम निष्कर्ष वैद्यकीय अहवालानंतरच काढता येणार असल्याचं पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी सांगितलं. पुढील तपास लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.